नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, MPSCनं काही दिवसापूर्वी जो काही मुख्य परीक्षेचा जो काही सिलेबस पॅटर्न बदललेला आहे, त्या पॅटर्नवरती मी आज एक हा व्हिडिओ बनवतोय। जी काही नवीन विद्यार्थी आहेत, नेमकेच आता 12वी परीक्षा पास झालेले आहेत आणि नवीन पद्धतीनं तो MPSCचा अभ्यास करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओचा फायदा होईल। किंवा जे काही विद्यार्थी आहेत MPSC करण्याचा विचार करत आहेत, त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि जे ऑलरेडी MPSC करतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तर मी सांगणार आहे नेमके जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी काही परीक्षा घेतो, ज्यातून आपण अधिकारी बनतो, ते अधिकारी बनण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षा किती टप्प्यामध्ये होतात, ह्या सर्व बाबींचा आपल्याला उलगडा करायचा आहे। ती परीक्षा आपल्याला द्यायची असेल तर आपण नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल। आता बघा, काही मुलं खूप गोंधळून गेलेले आहेत। सर, आम्ही अगोदर 2 वर्षापासून राज्यसेवा करत होतो, आता ही वर्णनात्मक परीक्षा आली आहे, 2 वर्षे आम्ही अभ्यास केलेला हा वाया गेला, असं काही विद्यार्थी येऊन मला भेटतात आणि सांगतात। असं अजिबात होत नाही। तुम्ही हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न अगोदर समजून घ्या। हा पॅटर्न काय आहे? हा पॅटर्न नवीन नाही आहे, हा पॅटर्न जुनाच आहे। अगोदर तुमच्या डोक्यामध्ये हे येऊ द्या की आयोगाने 2010 पर्यंत हाच पॅटर्न जो काही कालपासून तो लागू केलेला आहे, तोच पॅटर्न हे 2023 पासून हे प्रत्येक परीक्षेमध्ये हा पॅटर्न चालणार आहे। तो पॅटर्न 2010 मध्ये होता, 2011 मध्ये नवीन पॅटर्ननुसार परीक्षा होऊ लागल्या, जिचे ऑब्जेक्टिव्ह पेपर निघू लागले, त्यामुळे आपल्याला ह्या पॅटर्नचा काहीच माहिती नाही आहे। पण हा पॅटर्न मी आज तुमच्यासाठी जे काही सांगणार आहे, याच्यामध्ये पेपर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। जे काही आतापर्यंत आयोगाने जे काही या वर्णनात्मक परीक्षेमध्ये जे काही पेपर घेतलेले आहेत, ते पेपर सुद्धा माझ्याकडे आहेत। प्रश्न कोणत्या स्वरूपात पडतात हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे काय होईल, एक आत्मविश्वास निर्माण होईल की प्रश्न किती सोपे असतात, प्रश्न किती अवघड असतात हे आपल्याला समजून येईल। मग आपण पाहूया, ही जी काही राज्यसेवाची काही परीक्षा आहे, जी काही आम्ही अधिकारी होणार आहोत, ही परीक्षा आमची जी काही आहे एकूण किती टप्प्यातून होते, तर एकूण 3 टप्प्यातून ही परीक्षा पूर्ण होते। ह्याचे 3 टप्पे पडतात। आता ह्या 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा आपण म्हणतो की पहिला टप्पा ही चाळणी परीक्षा। चाळणी परीक्षा, लाखो मुलं परीक्षा देतात, हजारो मुलं हे मेन्ससाठी क्वालिफाय होतात, मग त्यामधून शेकडो मुलं इंटरव्ह्यू देतात आणि बोटावर मोजण्याइतके मुलं हे मुख्य यादीमध्ये त्यांचे नाव असतात, कारण की जाहिरात जेवढी असेल तेवढे असणार आहे। मग याच्यामध्ये इथं लाखो मुलं आहेत, इथं हजारो मुलं आहेत आणि इथं शेकडो मुलं आहेत। आता याच्यामध्ये ही जी काही पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेबद्दल मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे। जी काही पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच MPSCनं या पूर्व परीक्षेचा सुद्धा पॅटर्न आता चेंज केलेला आहे। आता म्हणजे थोड्या दिवसापूर्वी चेंज केला। तर ही जी काही परीक्षा आहे पूर्व परीक्षा, ही परीक्षा 2 भागामध्ये 2 पेपर होतात, एक मॉर्निंग आणि दुसरा आफ्टरनून मध्ये। हे 2 पेपर होतात। हा पहिला पेपर जो आहे हा GS असतो आणि दुसरा पेपर जे आहे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट असतं, म्हणजे त्याला CSAT म्हणतो आपण। काय म्हणतो आपण त्याला? CSAT पेपर असं म्हणायला लागतो। आता जो काही हा पेपर आहे, हा CSAT पेपर नेमकं काय आहे आणि या दोन्हीमध्ये काय बदल झालेला आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे। अगोदर काय होतं की हा 200 मार्काचा पेपर व्हायचा, हा पण 200 मार्काचा पेपर व्हायचा। ह्या दोन्हीची बेरीज व्हायची आणि जे मार्क विद्यार्थ्यांना मिळतील, ह्या GS पैकी किती पडले, ह्या CSAT पैकी ज्या विद्यार्थ्यांना CSAT मध्ये 130 140 मार्क आहे, तो विद्यार्थी चांगला स्कोअर घ्यायचा आणि आर्ट फॅकल्टीचा मुलगा तो पार GS मध्ये करायचा, पण त्याला CSAT काही कळायचंच नाही, त्या जाम परेशान व्हायचा। मग त्याच्यामध्ये आयोगाकडे अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी गेल्या, आयोगाने याच्यावरती निर्णय घेतला। निर्णय असा घेतला की UPSC प्रमाणे हा सुद्धा पेपर क्वालिफाय करा। मग आयोगाने
ह्याच वर्षी हा जो काही पेपर आहे हा सुद्धा क्वालिफाय करून टाकला. म्हणजे कसं, आता हा सीसॅट पेपर तुम्ही देणार म्हणजे तुम्हाला 33% मार्क घेणं खूप गरजेचं आहे. 33% मार्क जर तुम्ही घेतलात तरच जीएस जो काही आहे जीएसचा पेपर चेक केला जाईल. अन्यथा जीएसचा पेपर चेक केला जाणार नाही जर तुम्ही क्वालिफाय करत नसाल हा सीसॅट पेपर. तर म्हणजेच एकूण तुम्हाला 66 मार्क घ्यावे लागतील. सीसॅट पेपरमध्ये किती? 66 मार्क घ्यावे लागेल. म्हणजेच या ठिकाणी 200 पैकी 180 मार्क जरी तुम्ही घेतलेला असेल आणि सीसॅट तुम्हाला 66 मार्क पडलेले नसेल किंवा 33%ची अट पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा जो काही GS1 आहे या पेपरचा काहीही फायदा होणार नाही. परंतु जर याच्यामध्ये 33% पेक्षा जास्त मार्क असेल तर तुम्हाला हाच पेपर तुम्हाला मेन्स क्वालिफाय करणार आहे. या पेपरच्याच मार्कावरून तुम्हाला मेन्सला क्वालिफाय होता येईल. आता मेन्सला ज्यावेळेस तुम्ही येणार आहात त्यावेळेस ही जी काही मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा आपल्याला द्यायची आहे. मग ही मुख्य परीक्षा नेमकी आयोगाने जी काही यावर्षी 2023 पासून लागू करणार आहेत ही परीक्षा नेमकी कशी आहे? आपल्याला तर डायरेक्ट पेपर, कारण की आयोगाने आज जरी डिक्लेअर केला असेल 2023च्या परीक्षेपासून हे लागू आहे, या परीक्षेपासून हे लागू नाहीये. त्यामुळं आतापासून आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यासाठी हे मी तुम्हाला सांगतोय मुख्य परीक्षा नेमकी काय आहे. आता मुख्य जी काही परीक्षा आहे, जी काही एसे आहे, निबंध आपण म्हणतो त्याला, मराठीमध्ये मी त्याला निबंध म्हणेल, हा अनिवार्य पेपर आहे. हा अनिवार्य पेपर 4 फॉर्मॅट आहेत, 1, 2, 3 आणि 4. सरळ सरळ तुम्हाला मेन्स मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम, हा फॉर्मॅट काय आहे, याच्यामध्ये काय आहे बघा. हे सर्वांसाठी हे अनिवार्य पेपर आहे. हा सुद्धा सर्वांना एकच पेपर असणार आहे. हा सुद्धा सर्वांना, हे 4 पेपर सर्वांना समान असणार आहेत. परंतु हे जे 2 पेपर आहेत, 1 आणि 2 पेपर, हे प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे प्रत्येक म्हणण्यापेक्षा त्यांचा ऑप्शनल विषय कोणता आहे त्यांच्या ऑप्शनल विषयानुसार हे वैकल्पिक जे काही विषय आहेत हे वेगळे असणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, यापैकी 1, 2, 3 आणि 4 फॉर्मॅटमध्ये मी विषय बसवलेले आहेत. आता बघा, यामध्ये हा मराठी किंवा इंग्रजी भाषेचा निबंध आहे. हा जो विषय आहे मराठी किंवा इंग्रजी भाषेचा जो काही विषय आहे, हा जो काही निबंध आहे, हा निबंध सुद्धा 250 मार्कालाच असणार आहे. हा पेपर, हा एक पेपर आहे दोन्हीचा, मराठीचा आणि इंग्रजीचा निबंधाचा पेपर. आणि हा जो काही पेपर आहे हा सामान्य अध्ययन 1 पेपर, सामान्य अध्ययन 2 पेपर, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4. आता हे 4 पेपर आणि हे 1 पेपर, आता 4 हे झाले 1, 5 आणि हा 1 पेपर. आपला जो काही वैकल्पिक विषय असणार आहे हा विषय सुद्धा याचे 2 विषय असणार आहेत. जर तुम्ही जिओग्राफी घेतलात, हिस्ट्री घेतलात, ॲग्रिकल्चर घेतलात तर तुमचा ऑप्शनल जो काही पेपर असेल त्याचे किती 2 पेपर होतील. आता याच्यामध्ये एक बघा, आयोग काय म्हणतं, हा पेपर सुद्धा 250 मार्काचा असेल, हा पेपर सुद्धा 250 मार्काचा असेल. परंतु हे सामान्य अध्ययन जे काही पेपर आहे हे सर्व पेपर हा 250 मार्काचेच असतील. याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. हा पण 250 मार्काचा असेल, हा पण 250 मार्काचा असेल, हा पण 250 मार्काचा असेल. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेवा, की पेपर 1, पेपर 2, 3, 4, 5, 6 आणि 7 पेपर, 7 आणि हे जे काही 2 पेपर आहे 8 आणि 9 पेपर, एकूण मुख्य परीक्षेला 9 पेपर असणार आहेत. आता यापुढे मुख्य परीक्षेला किती पेपर असणार आहेत? 9 पेपर असणार आहेत. पण हे जे काही 9 पेपर आहेत ह्या 9 पेपरचे मार्क तुमचे फायनल लिस्टमध्ये गृहीत धरणार आहेत का? नाहीये, हे डोक्यात ठेवा. आता ह्या 9 पेपर पैकी हे जे काही पेपर आहेत अनिवार्य पेपर आपण म्हणतो, याला अर्हताकारी पेपर म्हणतो. अर्हताकारी म्हणजे पास, ज्याला आपण क्वालिफाय पेपर म्हणू शकतो. काय म्हणू आपण याला? क्वालिफाय पेपर असं म्हणू शकतो. ही जी पेपर आहेत हे मराठी पेपर असणार आहे 300 गुणाचा आणि हा इंग्रजी पेपर असणार आहे 300 गुणाचा. हे दोन्ही पेपर 300 गुणाचे आहेत.
पण ह्या 600 जे काही गुण आहेत तुमच्या समोर जे 600 गुण दिसत आहेत हे तुम्हाला या मुख्य पेपरच्या जे काही आपण परीक्षा दिल्या मेरिट लिस्ट जी लागणार आहे, फायनल मार्क जे मिळणार आहेत, हे 600 मार्क फायनल मार्क मध्ये घेणार नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे हे दोन्ही पेपर फक्त 25% साठी आहेत. 25% हा सुद्धा 25%, म्हणजे तुम्हाला या 300 पैकी 75 मार्क मिळवावे लागतील आणि ह्या 300 पैकी 75 मार्क मिळवावे लागतील. हे दोन्ही पेपर जर तुम्ही क्वालिफाय झालात तरच बाकीचे पेपर सुद्धा तुमचे या ठिकाणी चेक होतील. अन्यथा हे जर पेपर मराठीचा पेपर 300 मार्काचा जर क्वालिफाय पेपर आहेत, हे अहर्ताकारी पेपर आहे, अनिवार्य पेपर आहे, मी इथं दिलोय. हे दोन्ही पेपर मध्ये 300 मार्कापैकी हे जर 25% पास, इथं 25% पास जर तुम्ही घेतलात तरच तुम्हाला हे मराठी आणि इंग्रजीचा जो काही निबंध आहे हे एकूण 1 आणि हे 4, 5 आणि हे 2, 6 आणि 7 पेपर हे तुम्हाला देता येईल. आता हे 7 पेपर झाले, हे 9 मधून हे 2 कटले, ह्याचा काही घेणं देणं नाहीये, 2 कटले. आता 7 शिल्लक राहिले. आता किती राहिले? 7 शिल्लक राहिले. आता जर आपण 7 पेपर जर विचारात घेतला, 250 गुणिले 7 असं केलं तर ह्यांचे एकूण मार्काची बेरीज होईल 1750 मार्क होतील. किती? 1750 मार्क होतील. किती होतील? 1750 मार्क. म्हणजे तुमची मुख्य परीक्षा जे काही तुम्ही काय म्हणू आपण त्याला, पोस्टसाठी जे काही इंटरव्ह्यू आणि हे जे काही मुख्य परीक्षा तुम्ही 1750 प्लस याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेऊन तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मार्कानुसार तुम्हाला CO, डेप्युटी CO, डेप्युटी कलेक्टर, DYSP असे अनेक पद रँकनुसार तुम्हाला मिळणार आहेत. आता बघा, यामध्ये तुम्हाला हे पेपर आहे. आता वैकल्पिक विषय आहे. वैकल्पिक विषय तुम्हाला कुठलाही विषय घेता येईल का? आयोगाने जो दिलेला विषय आहे तोच विषय घेता येईल. आपल्याला मनाने विषय घेता येणार नाहीये. एकूण किती विषय घेता येतील? एकूण तुम्हाला 26 विषय घेता येतील. आता 26 विषयामध्ये कोणता आहे तुमचा फेवरेट विषय कोणता आहे पहा. तुमचा जर फेवरेट विषय भूगोल असेल तर भूगोल ऑप्शनल घ्या. तुमचा फेवरेट विषय जर इतिहास असेल तर इतिहास घ्या. तुमचा फेवरेट विषय मला कसं माहित असणार आहे? माझे फेवरेट विषय 2 आहे त्याच्यात, एक कृषी ॲग्रिकल्चर एकच आहे आणि दुसरं जे काही आहे भूगोल आहे. भूगोल हा माझा फेवरेट विषय आहे. आता या ठिकाणी हे 10 नंबरला आहे जिओग्राफी. आता याच्यामध्ये तुमचा काय आहे बघा, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान हा एक विषय आहे. मानववंशशास्त्र हा एक विषय आहे. वाणिज्य व लेखा हा एक विषय आहे. अर्थशास्त्र हा विषय आहे. वनस्पतीशास्त्र आहे. रसायनशास्त्र आहे. स्थापत्य अभियांत्रिकी आहे. विद्युत अभियांत्रिकी आहे. इतिहास आहे. गणित आहे. तत्वज्ञान आहे. मानसशास्त्राचा विषय आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी मराठी वाङ्मयाचा विषय असेल, समाजशास्त्राचा विषय असेल, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंधाचा विषय असेल किंवा वैद्यकीय विज्ञान असेल, सांख्यिकी अभियांत्रिकी असेल, भौतिकशास्त्र असेल, लोकप्रशासन असेल, प्राणीशास्त्र असेल आणि सांख्यिकी शास्त्र असेल, असे एकूण आयोगाने 26 विषय हे मुख्य परीक्षेला तुम्हाला निवडण्यासाठी दिलेले आहेत. मग हे 26 विषय तुम्ही निवडायचे. आता माझं एक मत आहे, जर तुमचा या ठिकाणी मी काय सांगतोय बघा, हे या 26 विषयापैकी जर या ठिकाणी सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 मध्ये त्यांचा सिलेबसच नाहीये, मग तुम्ही दुसरा विषय ऑप्शनल घेऊन काय करणार? असा विषय ऑप्शनल घ्या ज्याचा फायदा तुम्हाला ह्या GS मध्ये सुद्धा होईल, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला सांगतो, हा सामान्य अध्ययन 1 आता 2010चा पेपर मी तुम्हाला दाखवेल. आता एकूण किती झाले मार्क आपले? 250 गुणिले 7, 1750 मार्काची मुख्य परीक्षा झाली. परंतु हे 600 मार्क आपल्याला घ्यायचे नाहीयेत. हा कॉलम आपल्याला अजिबात घ्यायचे नाही. इथून इकडेच आपले पोस्ट आपल्याला मिळवण्यासाठी, हे 3 रँक मिळवण्यासाठी आपल्याला 3 जे काही आहेत, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर आणि इथं ऑरेंज कलर, हे 3 कलरचे आपल्याला महत्त्वाचं आहे. बघा, आता पुढे मी काय सांगतो तुम्हाला, मुलाखत आहे. आता मुलाखत आहे, एकूण मुलाखत किती मार्काची असेल आता आपण बघूया. 1750 तर आपण पास झालो. 1750 विषय या ठिकाणी 1750 मार्काची आपली मुख्य परीक्षा झाली.
आता याच्यातून मार्क किती पडतात ते बघूया. आणि याच्यापैकी मुलाखत आहे 275 मार्काची. किती? 275 मार्काची मुलाखत. मुख्य परीक्षा 1750 मार्काची, पूर्व परीक्षा 400 मार्काची, या ठिकाणी 275 मार्क. आता बघा याचा काही संबंध नाही आहे इथं. ही मुख्य परीक्षा आपण पाहिली. आता याच्यामध्ये ही मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारतील, या मुलाखतीमधून तुमच्याकडे काय क्वालिटी आहे, तुम्हाला आत्मविश्वास किती आहे, काय आहे, याच्या सर्व गोष्टी त्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील आणि तुम्हाला इथं मार्क देतील. यानुसार याच्यात किती मार्क पडतात. आता एक उदाहरण देईल मी तुम्हाला. आपल्या 2022 मध्ये जो UPSCचा रिझल्ट लागला, त्या UPSCच्या रिझल्टमध्ये श्रुती शर्मा नावाच्या मुलीनं पहिला क्रमांक मिळवला. आता ह्या मुलीला जे काही श्रुती मॅडम आहेत, श्रुती शर्मा, यांना मार्क किती पडले मी तुम्हाला सांगतो. आता ह्यांना जी काही मुख्य परीक्षा आहे यांना 932 मार्क आहेत. 932 मार्क. UPSC परीक्षेचं बोलतोय बरं का, UPSCचं बोलतोय. 932 मार्क आहेत. UPSC पण MPSC आणि UPSC सेम पॅटर्न आहे, याच्यामध्ये काही विषय नाहीये. आता बघा मेन्स पेपर 9च होतात, तिथं हे सेम पॅटर्न आहे. MPSC आणि UPSCचं सेमच आहे. मग श्रुती शर्मा मॅडमला किती मार्क पडले ह्या एकूण मुख्य परीक्षेला? 932 मार्क पडले. 932 मार्क पडल्यानंतर मुलाखतीला त्यांना 173 मार्क मिळाले. ओके. UPSC टॉपर शर्मा मॅडम जे आहेत त्यांचं सांगतोय, 932 मुख्य परीक्षेला मार्क मिळाले, 173 त्यांना इंटरव्ह्यूला मिळाले आणि 1 नंबरची पोस्ट 1105 मार्कावर UPSC मध्ये देशातून पहिले आलेले आहेत. एकूण किती मार्कापैकी? एकूण जर मार्क्स विचार केला 2025 पैकी. मग एक या ठिकाणी किती? 1105 मार्क आहेत. आता सेकंड येणाऱ्या मॅडम बघा, सेकंड येणारी सुद्धा मुलगीच होती, अंकिता अग्रवाल. आता या मॅडमना किती मार्क होते? एक मुख्य परीक्षेला 871 मार्क आहेत. किती? 932 आणि 800. सेकंड आणि फर्स्ट मध्ये बघा डिफरन्स बघा, किती मार्क आहेत? 871 मार्क आहेत. मग 871 जे काही मार्क आहेत, हे 871 मार्क आणि 932 मार्क या दोन्हीमध्ये फरक बघा किती आहे ते. आता यामध्ये मॅडमला इंटरव्ह्यूला यायचं, फर्स्ट येणाऱ्या मॅडमना किती मार्क आहेत? 173 मार्क आहेत इंटरव्ह्यूला. पण सेकंड नंबरला येणाऱ्या मॅडमना 179 मार्क आहेत इंटरव्ह्यूला. म्हणजे फर्स्ट येणाऱ्या मॅडम जे आहे त्यांच्यापेक्षा सेकंड येणाऱ्या मॅडमना किती? इथं किती आहेत? 173 आहेत, इथं 179 आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूला जास्त मार्क आहेत. म्हणजे एकूण दोन्हीची टोटल सेकंड भारतामधून UPSC मधून सेकंड टॉपर जे आहेत त्यांना एकूण मार्क आहेत 1050 मार्क. किती? 1050 मार्क. डिफरन्स कितीच आहे? 55 मार्काचा डिफरन्स आहे फर्स्ट आणि सेकंड मध्ये. म्हणजे टक्केवारी जर काढली MPSC UPSC मध्ये पास होण्याची टक्केवारी जर काढली, तुम्हाला पोस्ट किती टक्क्याला मिळते? तर 50 ते 55 टक्क्याला आपल्याला पोस्ट भेटते. किती? आपल्याला आपण 10वीला 98%, 95%, 94%. माझा लेकरू मेरिटमध्ये आला, अख्ख्या गावाला पेढे वाटले. बरोबर आहे का? अख्ख्या गावाला पेढे वाटले 10वीला आणि 12वीला लेकरू फुल फॉर्म मध्ये. मग मला सांगायचं आहे 100% वाले आपण पेढे वाटतो, इथं बघा 55% घेऊन देश चालवतात. 55% घेऊन देश चालवतात. या भारतातली 1 नंबरची पोस्ट मिळवली जाते. आता तुम्हाला काय करायचं आहे? आता हे सर्व झाले, अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आता पुढे बघा, जर तुम्हाला हे पेपर पाहिजे असेल तर बघा, माझं एक ॲप आहे प्ले स्टोअरमध्ये जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चर बद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. हे ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर हे टेलिग्राम चॅनल आहे. या ठिकाणी बघा, हे टेलिग्राम चॅनल तुम्ही अगोदर जॉईन करा. म्हणजे तुम्हाला पेपर पाहिजे असेल तर हे सर्व पेपर टेलिग्रामवरती भेटेल. इथं जिओग्राफी _ विलास पवार हे आहे, किंवा जिओग्राफी बाय विलास पवार यूट्यूबवर सर्च करा. यूट्यूबवर जर तुम्ही पाहत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉन जे असते ना, मराठीमध्ये सांगतो,
जी घंटी असते ना त्याला प्रेस करा, त्याला दाबा. ओके, म्हणजे तुम्हाला अनेक असे व्हिडिओ जे आहेत ना ते व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील जिओग्राफी संदर्भामध्ये. आता तुम्हाला सांगतो काय आहे ते बघा. या ठिकाणी बघा, हा 2010चा पेपर आहे. बघा इथं दिसतंय का, मी तयार केलेलं नाही बरं. एमपीएससीचा जशाच तसा पेपर आहे हा. कुणाचा पेपर आहे हा? एमपीएससीचा पेपर आहे, 2010 मध्ये तयार केलेला. अनिवार्य सामान्य अध्ययन पेपर 1 अनिवार्य पेपर. मग हा जो पेपर आहे स्वरूप पारंपरिक आहे, स्तर पदवी लेवलचा आहे. एकूण मार्क त्यावेळेस 200 मार्काला होते, मार्क 200. कालावधी 3 तास असायचा त्यावेळेस. पेपर बघा कसे पेपर होते, तुम्हाला एक संदर्भ देतोय हा पेपर. आता तुम्हाला सांगायचं हा इतिहास आहे. 5-5 मार्काला क्वेश्चन आहेत, 5 मार्काला किंवा एका पहिलं सेशन आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं झूम करतो. मार्क जर दिसत नसेल तर तुम्हाला थोडंसं मी झूम करून दाखवतो. बघा काय आहे. ओके, आता राजाराम मोहन राय जे आहेत, राजाराम मोहन राय, लक्ष द्या काय सांगतो. ओके, राजाराम मोहन राय यांच्या सामाजिक व आर्थिक व धार्मिक सुधारणा सांगा. 5 मार्काला प्रश्न यांच्याबद्दल लिहायचं आहे. सातवाहन काळातील सामाजिक स्थितीचे वर्णन करा. इतिहास हे ऑप्शनल नाही बरं, जीएस मधले प्रश्न आहेत हे. मी ऑप्शनल सुद्धा घेणार आहोत. ऑप्शनल जर पाहिजे असेल कोणत्या विषयाचं तर मी तुम्हाला देतो. तुम्ही मला मेसेज करा, मागा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी प्रत्येक याचा देतो. आता मी डायरेक्ट तुम्हाला जिओग्राफीचं दाखवतो, जिओग्राफीचे कसे प्रश्न पडतात. ओके, आता बघा जिओग्राफीचे कोणकोणते प्रश्न पडतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. मनुष्यबळ लोकप्रशासनचा आहे हा. राज्यसभेचे वर्णन करा. महानगरपालिकेची मुख्य कार्ये स्पष्ट करा. असे प्रश्न आहेत सर्व. भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. असे प्रश्न आहेत बघा. हे जे महाराष्ट्रातील बघा भूगोलवर प्रश्न कसे पडलेले सांगतो. GS1 मध्ये भूगोलवर प्रश्न कसे पडले त्याबद्दल थोडंसं सांगतो. आता बघा याच्यामध्ये जर दिसत नसेल तर हे थोडंसं फॉन्ट मोठं करतो. बघा डायरेक्टली 5 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्काला आहे? 5 मार्काला क्वेश्चन आहे. भारताची प्रमुख प्राकृतिक विभागात विभागणी करा व उत्तरीय पर्वताचे महत्त्व सांगा. 5 मार्काचा प्रश्न आहे. हे 5 मार्काला आपल्याला लिहावं लागेल. असे प्रश्न पडतात. हे जर स्वरूप तुम्हाला प्रश्नपत्रिका देतो सर्व याची मी. आता याच्यामध्ये बघा दुसरी एक गोष्ट सांगतो. आता 5 मार्काचा दुसरा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे इथं बघा. महाराष्ट्राच्या किनारपट्टी प्रदेशाची प्राकृतिक वैशिष्ट्ये सांगा. म्हणजे कोकण अर्थात कोकणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याची वैशिष्ट्ये सांगा. 5 मार्काचा आहे. भारतातील विविध जंगल प्रकार सांगून उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगले यांची वैशिष्ट्ये लिहा. 5 मार्काला फक्त 5-5 मार्काला क्वेश्चन आहेत. लक्ष द्या. महाराष्ट्रातील मृदेच्या धुपेच्या विविध समस्यांची चर्चा करून त्यावर उपाय सुचवा. हे आहे. मग यामध्ये असे मोठे प्रश्न असेल तर 10 मार्काला, 5 मार्काला, 2-2 मार्काला सुद्धा प्रश्न होते. किती मार्काला? 2-2 मार्काला सुद्धा प्रश्न आहेत. 1-1 मार्काला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, जर तुम्ही राज्यसेवा मेन्सची तयारी करत असेल, राज्यसेवेची तयारी करत असेल तर तुम्ही UPSCचे जे काही पेपर आहेत कमीत कमी 2013-14 पासून पेपर डाउनलोड करा आणि त्याचे उत्तर लिहा. तुम्हाला सवय लागेल. जर तुम्हाला लवकर पोस्ट काढायची असेल तर आतापर्यंत जी काही UPSCनं पेपर घ्या, ऑप्शनलचे पेपर असेल किंवा हे पूर्ण MPSC जी काही आता केलेली आहे ना, पूर्ण UPSCच्या धर्तीवरतीच केलेली आहे. नवीन याच्यामध्ये काहीच नाही आहे. याच्यामध्ये जी काही सदस्य, जी काही समिती होती, जी काही माननीय श्री चंद्रकांत दळवी समिती आहेत यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. हे मुख्यतः हे तुम्हाला सांगायचं म्हणजे सेवानिवृत्त आहेत भारतीय प्रशासन सेवेमध्ये. आणि 2 त्यांच्या सोबत जे आहे 2 सदस्य होते. त्या सदस्यांमध्ये धनंजय कमलाकर होते.
भारतीय पोलीस जे सेनेमध्येच होते हे पण निवृत्त अधिकारीच आहेत. त्यानंतर जी काही आहेत तिसरे एस पाटील जी काही आहेत ते माजी कुलगुरू आहेत. म्हणजे एक अध्यक्ष आणि 2 सदस्याची समिती होती. यांनी विचारपूर्वक हे सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि ही सिलेबस पूर्ण 2023 पासून लागू होणार आहे. मी एवढं सांगेल, जर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला मेसेज करा. माझा जो काही ॲप आहे डाउनलोड करा, त्याच्यामध्ये भेटतील, किंवा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मिळेल. ओके, काही जरी अडचण असेल तर बिनधास्त तुम्ही मला कॉल करू शकता. विषयाबद्दल ॲग्रिकल्चर आणि जी काही जिओग्राफी आहे याच्याबद्दल काही समस्या असेल तर नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला मदत करेल. ओके, धन्यवाद. सर्वांना राज्यसेवेसाठी 2023 साठी सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू.